दुर्गाज किचन चॅनलमध्ये आज आपण सुंठवडा बनवणार आहेत। जन्माष्टमी येत आहे, त्याच्या निमित्ताने आमच्या इथं हा प्रसाद ना कृष्ण भगवानसाठी केला जातो। तर आज या सुंठवड्याची सिंपल साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। चला तर पाहूयात। या ठिकाणी जेवढे ड्रायफ्रुट्स असतील ना तेवढे आपण घेणार आहेत। या ठिकाणी 7-8 काजू, 7-8 बदाम, 7-8 पिस्ते, अक्रोड आणि हे सुकलेलं खोबरं आहे, त्याला खिसणीवर बारीक खिसणीवर खिसून घेतलेलं आहे मी। या ठिकाणी आपण ना या ठिकाणी साखरेचा नाहीत वापर करणार। या ठिकाणी आपण हे खडी साखर घेतली आहे, तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता। थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपण ना हे ओले खजूर वापरणार आहेत। याच्यात ना बी असतं, हे बी वाले पण यूज करू शकता किंवा सीडलेस पण यूज करू शकता। आता या पिस्त्याचे वरचे कवच काढून घेऊत आपण आणि फक्त त्यातले पिस्ते बाजूला काढून घेऊत। आता हा प्रसाद कृष्ण भगवानला खूप आवडतो, तसेच तुम्ही ना हे तुम्ही डेलीच्या यूजमध्ये खाण्यासाठीही करू शकता, अतिशय पौष्टिक असतं। आता एक कढई ठेवलेली आहे आपण, सर्व काही आपल्याला ना मंद आचेवरच याच्यावर गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यात आपण ना तेल तूप वगैरे काही लावलं नाही आपण कढईला, फक्त सुकं खोबरं ना आपण त्याच्यात घालणार आहेत आणि त्याला ना रोस्ट करणार आहेत, थोडासा लालवट कलर येण्यासाठी। ते रोस्ट होत आहे तोपर्यंत इकडे एका मिक्सरच्या जारमध्ये आपण खडीसाखर वाटून घेतली आहे। जास्त फाईन पावडर नाही करायची, अशी खरबरीतच ठेवायची। तोपर्यंत आपल्या खोबऱ्याला छानसा लालवट कलर आलेला आहे। गॅस टोटली आपण बंद केलेला आहे। आता हे खोबरं आपण काढून घेऊत आपण आणि याच कढईमध्ये ना मी चतकोर चमच्यानं थोडंसं धनेजिरेची पूड टाकणार आहे। तुमच्याजवळ जर अख्खे धनेजिरे असेल तर ते तुम्ही टाका, माझ्याजवळ पूड होती म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे। ते आपण ना खोबऱ्यावर टाकून घेऊत। आता याच कढईमध्ये ना 2 चमचे आपण साजूक तूप टाकणार आहेत आणि जेवढे ड्रायफ्रुट्स असतील आपल्याजवळ आपण त्याच्यामध्ये शालो फ्राय करणार आहेत। हाय फ्लेमवर नाही, एकदम मीडियम आच ठेवायची आणि त्याला चांगलं आपल्याला ना एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे 10-12 आपले काजू गेले, याच्यामध्ये बदाम जातील आणि अक्रोड आणि हे पिस्ते जातील। या ठिकाणी आपण मनुके आणि खजूर याच्यात नाहीत घालणार। या पूर्ण ड्रायफ्रूटला मंद आचेवर आपण याच्यावर छानसं शालो फ्राय करून घेणार आहेत। तोपर्यंत आपण या खजुरामधल्या बिया काढूत आणि त्यालाही बारीक बारीक कट करून घेऊत आपण। अगदी ओलं खजूर आहे, खूप छान याची टेस्ट येते। ह्याचं जर प्रमाण जर तुम्ही आणखीन जर वाढवलं ना तर तुम्हाला गूळ किंवा हे खडीसाखर टाकण्याची गरज नाही। तुम्ही असा हा सुका मेवा करून ठेवा। लहान मुलांना ड्रायफ्रूट खायचा खूप कंटाळा येतो, तुम्ही जर याच्यामध्ये जर थोड्याशा जास्त प्रमाणात गूळ घातला ना या ड्रायफ्रूटचा लाडूही बनतो। एक लाडू लहान मुलांना किंवा आपणही खाल्ला ना खूप छान दिवस अगदी पौष्टिकतेपासून चालू होतो। या ठिकाणी ड्रायफ्रूट आपले पूर्ण शालो फ्राय करून घेतले आपण आणि 2 चमचे या ठिकाणी मी हा डिंक घेतलेला आहे, हा खायचा डिंक आहे, त्याला पण ही याच तुपामध्ये आपण खरपूस भाजून घेतलेला आहे। जेव्हा आपण याला मिक्सरमध्ये घालूत ना त्याच्यामुळे त्याची छान अशी पेस्ट येते। डिंक तळताना अगदी मंद आचेवर तळा, चांगला फुटू द्या त्याला, म्हणजे ना त्याची कण आपल्याला दातामध्ये डुबणार नाहीत। आता या ठिकाणी आपण पिठी साखर तर केलेली आहे। आता एका मिक्सरच्या जारमध्ये ना आपण हा डिंक घालूत आणि तोही बारीक करून घेऊत आपण। हे नेहमी जरी तुम्ही हे ड्रायफ्रूटचं असं एखादा लाडू किंवा चिक्की जरी करून ठेवली ना तरी पूर्ण ड्रायफ्रूट आपल्याला खाण्यामध्ये येतात। एक असे ड्रायफ्रूट खायचा आजकाल सर्वांनाच खूप कंटाळा येतो। लहान मुलं तर एक खातात एक फेकून देतात, त्यापेक्षा आपल्यासमोर बसून एक लाडू त्यांना खायला दिला ना आपलंही मन समाधान होतं। तुम्ही हे जरूर नक्की ही डिश बनवा, लड्डू गोपाल अतिशय प्रसन्न होतील। आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट चॉप नाहीत करणार, त्यालाही मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहेत। खूप छान लागतात, काहीतरी नवीन पद्धत आहे ही, ट्राय करून पहा। त्याच्यासाठीच आपण ना मंद आचेवर ना 5 मिनिट आपल्या या ड्रायफ्रूटला ना छानसं खरपूस होऊ दिलं,
जेणेकरून त्याच्यात एक टणकपणा येईल आणि जास्त मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर त्याची पावडर नाही होणार, असे ओबडधोबडच राहतील. हे पाहिलं, जेवढे जेवढे मोठे पीस आहेत ते नंतर आणखीन एकदा आपण त्याची पावडर करणार आहेत. पण जे आहेत ना त्याची एकदम छानशी अशी पावडर झालेली आहे. जास्त बारीकही नाही, जास्त मोठीही नाही. आणि तुपामध्ये केल्यामुळं तर अप्रतिम याचा वास येतो. आता या ठिकाणी तुम्ही एक ना विलायचीही याच्यामध्ये घालू शकता, ॲडवन करू शकता, त्याच्यामुळे टेस्ट अगदी छान येतो. पण आपण विदाऊट विलायचीचं करणार आहेत. खूप छान लागते. हे पहा, अगदी छान याची ना पावडर बनलेली आहे. या ड्रायफ्रूटपासून लाडू जर कसे बनवायचे असतील हे जर तुम्हाला पाहिजे असलं तर मला कमेंट करा. मी लाडू बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे तीही तुमच्यासोबत शेअर करते. हा सुंठवडा अगदी अप्रतिम लागतो. ड्रायफ्रूटचा लाडू म्हणा, ड्रायफ्रूटचा चिक्की म्हणा, खूप छान लागते ही. नक्की आपण ना ट्राय करा एकदा. आणि या ठिकाणी आपण खजूर घेतलेले आहेत, ते खजूरही याच्यामध्ये घालूत. खजूरला छानसं मी बारीक आता कट करून घेतलेले. त्याच्यात हे आपण खोबरं आणि त्यासोबतचं हे धने जिरेची अर्धा चम्मच जी पूड घातली होती ना आपण, ती मिक्स करू आणि हातानं पूर्ण आपण एकजीव करून घेऊ. हे चम्मचने हे होणार नाही, कारण या ठिकाणी खजूर सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे. हे पहा, आपलं मिश्रण अगदी तयार आहे. त्याच्यातच आता हे मनुके आपण घालू आणि आपली डिश अप्रतिम लड्डू गोपालसाठी तयार झालेली आहे. ही अशी डिश तुम्ही नक्की बनवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सुंदर अप्रतिम डिश आहे, नक्की बनवा.